हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल। तर काल आम्ही बनवलेली इडली सांबर आणि इडली सांबर वगैरे बनवल्यानंतर नाश्ता वगैरे करून झाल्यावर मम्मीने अशा पद्धतीने ते सगळं छोट्या छोट्या पातेल्यांमध्ये काढून घेतलं आणि भांडे वगैरे घासून घेतले, कारण की आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये आणि आज पिल्लूचं जावळ पण काढायचं होतं। त्याच्यामुळे ही सगळी साफसफाई करून घ्यायचं काम इकडं मम्मीचं चाललेलं। आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने देवीसाठी नैवेद्य वगैरे बनवलेले। तर मेथीची भाजी, वरण भात आणि चपाती म्हणजे छोटे छोटे नैवेद्य बनवलेले। आणि आता हे घेऊन आम्ही जाणार आहोत देवीला, आणि देवीला जायच्या आधी बाळाचं जावळ काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी जावळ काढणार आहोत त्याचं कारण की मंदिरात गेल्यानंतर ज्यावेळेस आपण गाभाऱ्यामध्ये बाळाला दर्शनासाठी देतो त्यावेळेस जर जावळ काढलेलं असेल तरच ते दर्शनासाठी म्हणजे बाळाला आतमध्ये घेतात। त्याच्यामुळे सगळ्यात आधी आम्ही या ठिकाणी आता बाळाचा जावळ काढण्याचा कार्यक्रम करणार आहोत। आणि इकडे बाहेर भरपूर ऊन होतं आणि विहान पण झोपलेला आणि बाळ पण झोपलेलं, त्याच्यामुळं मग आम्ही एवढ्या उन्हामध्ये तर मंदिरात जाणार नाही। संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर मग आम्ही मंदिरात जाणार आहोत। आणि आता बाळ उठल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही बाळाचं जावळ वगैरे काढून घेणार आहोत। आल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत बाळाचे कान टोचायला, आणि तसंच बाळाला हॉस्पिटलला पण घेऊन जायचं एकदा चेकअपला। आता मम्मीची चालली हा ती का सुप्रियाच्या लग्नाची किती 10,000ची साडी येते आहे ना, 20,000च्या 2 साड्या वाटते का? हे बघ ना, ब्लाउज तुझी पण ग्रीनच आहे ना, फक्त तुझे काट वेगळे आहेत। हा तो गुलाबी नाही आणि ब्लाउज चांगला नाही शिवला त्यांनी। प्युअर सिल्क आहे पण त्या ही पण छान आहे ही पण भरपूर महागाची आहे ना। हा पण ही छानच आहे। ही कितीची होती? 7,000। ही पण त्याच लग्नाची का? शैलूच्या लग्नाची? सुप्रीच्या लग्नाला ड्रायलिंग करावं लागेल। ही घालू का ती घालू? कधी? स्वप्नीलच्या नाही, ती ग्रीन घाल ना तू, वरमाई ना। मग एवढी 10,000ची प्युअर सिल्क आहे बाळा, तीच घाल ग्रीन कलरची, कारण की तू सगळ्यात मोठी मावशी तिची, म्हणजे तू वरमाईच झाली ना। आणि ग्रीन साडी मग असंही तू दुसऱ्या कोणाच्या लग्नात घातल्यावर ती चांगली नाही वाटणार। आणि त्या लग्नामध्ये म्हणजे एक तुला मान आहे का तू वरमाई। आणि आता इकडं मम्मीची तयारी, अजून जायला भरपूर वेळ आहे। मम्मीचं चाललंय चॉईस करायचं काम, कुठली साडी घालू काय आज मंदिरात जाण्यासाठी। आमच्या मम्मीच्या साड्या असल्या भारी भारी आहेत ना, पण मम्मी काय कपाटाला हात लावून नाही द्यायची दाखवण्यासाठी। एक दिवस मम्मीचा मूड चांगला असला की तिच्या साड्यांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल साड्या कशा घ्यायच्या, कारण सगळे लेटेस्ट साड्या आहेत ज्या साड्या आपण रील्समध्ये वगैरे बघतो। व्यवस्थित खूप छान अशा कॉम्बिनेशनच्या साड्या, 101 साड्या आहे मम्मीकडं। आमच्यापेक्षा आमची मम्मीच साड्यांच्या बाबतीत एकदम ॲक्युरेट असते। आज आता ऊन लागतंय ना, म्हणजे गरमी ना, उन्हाळा आहे बाहेर, त्याच्यामुळे आता साधी सिंपलच साडी काढली, काठपदरची वगैरे नाही घालणार ना ग। तर आता पिल्लू पण झोपलंय, बियान पण झोपलाय, आता मी पण थोडा वेळ झोपते। मग त्याच्यानंतर झोपेतून उठल्यानंतर मग आवरून वगैरे बाळाची ती जावळाची एक बट काढायची आणि त्याच्यानंतर मग जायचे बाहेर बाळाला घेऊन। मग तिकडचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेलच। चला तर बोलू नंतर। मॅडम कशा रेडी झाल्यात जावळ काढण्यासाठी।
हा जायचं 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 यशस्वी. चला चला मम्मी. आम्ही सगळी चप्पल घालणार, तू पण चप्पल घाल. कारण आता कसं आहे बाळ आहे माझ्याकडे, तुला प्रत्येक वेळेस शूज कोण घालणार. मग घाल तुझ्या हाताने. आत नको घेऊन जाऊ, पप्पांना बोलव बाहेर. पप्पा घालतात. बेबीची बॅग कशी पिल्लूनी घेतली रे. आमचं मोठं पिल्लू लई काम करतं. ये घाल. या नाही नाही नाही, तुला घेऊन जाणार आहे, तुला ठेवून नाही जाणार. नाही ठेवून जात. ये खाली, मी जाते पुढं. का चला येतो पप्पा आम्ही. म्हणजे नॉर्मल घ्यायला काय वाटत नाही, पण तसं घ्यायला अवघड आहे. चेन घ्यायला फ्रंटने. आमची चिमणी चालली. किती दिवसांनी चालली बाहेर ना. आता मी आलेली आहे नारुडकर मावशींना घ्यायला त्यांच्या घरी. मावशींचे इथं मस्त चिंचेचं झाड आहे. मावशी शीतल आहे, शीतल सगळे मावशी. हे इथून तिथपर्यंत घर आहे, मग एवढं आवरायला लागतं तुम्हाला. तिकडचे बंदच आहेत ना. भारी आहे. हे कशाचं झाड आहे. बाबळीचं. मला नाही चिंचा खायच्या ना. हा रस्ता केला काय त्या दिवशी. तुम्हाला बरंच चढायला लागतं. हा हा. आजीला बसवते बाबू पुढं. तू बस आजीच्या मांडीवर. अरे बस, मी बाळाला घेणार आहे मांडीवर. मग आजीकडे देऊ का बाळाला. जा बस आतमध्ये.
बसलो, म्हणलं उन्हात जाण्यापेक्षा जरा ऊन उतरल्यावर गेलेलं बरं नाही का. आधी कुठे जायचं? देवीला जायचं आधी, इकडून खालून घ्यायचं. त्याच्यानंतर कुठे जाणार आहे? मावशींनाच विचार, मला नाही माहिती. त्याच्यानंतर त्याच्यामुळे तो इतका खुश झालाय ना बच्चू.